झालं झालं मित्र हो, अखेर फुस झालं. ऑपरेशन टायगर अखेर फुस झालं. फुग्यामध्ये हवा भरली 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 आणि ऑपरेशन टायगरचा फुगा एकदाचा फुटला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधूनमधून या ऑपरेशन टायगरची चर्चा होत असते. काही दिवस चर्चा चालते, खळबळ उडते, राजकारणात उलथापालथ सुरू होते आणि पुन्हा त्यातली हवा सगळीच्या सगळी निघून जाते. अहो, हे ऑपरेशन टायगर म्हणजे तरी काय हो? एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा केलेला प्रयत्न. नाहीतरी शिंदे गटाचं अस्तित्व स्वतःचं अस्तित्व असं आहे तरी काय हो? उद्धव ठाकरे शिवसेनेचे लोक जमेल त्या पद्धतीनं फोडायचे आणि आपल्या गटाची शक्ती मोठी असल्याचं दाखवायचं. बघा, असे जे फुटणारे लोक असतात ना, ते कधीही कुणाचेही नसतात. जसे ते इकडे येतात तसे ते उद्या इकडून तिकडेही जात असतात. पण ज्यांच्याजवळ निष्ठा आहे, जाणीवा आहे, तसे लोक कधीही कुठल्याही आमिषाला बळी पडून स्वतःचा लिलाव नाहीत करीत. गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिलेली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकूण 9 खासदार आहेत, त्यातले 7 खासदार फुटणार आणि ते शिंदे गटामध्ये जाणार अशी पतंगबाजी मोठ्या जोरात चालू होती. या सगळ्या वावड्यामुळं कितीही नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये नक्की चलबिचल झालेली असणार. आणि म्हणूनच कदाचित उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदाराची बैठक बोलावली. या बैठकीला फक्त 4 खासदार उपस्थित राहिले. 5 खासदारांनी दांडी मारली आणि म्हणून पुन्हा ऑपरेशन टायगरला हवा मिळाली. परंतु हे अनुपस्थित खासदार या बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित होते. या खासदारांनी त्यांच्या अडचणी सुद्धा सांगितलेल्या. कोणाच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे, कोण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या कामात अडकलेला आहे, तर कोणाचा मुलगा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. अशा आणि या योग्य कारणामुळे ते बैठकीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेले नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या बैठकीत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय देना पाटील, राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे खासदार ऑनलाईन उपस्थित होते. तर परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केलेली आहे. सगळे खासदार एकजूट आणि निष्ठेनं शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा, असं संजय राऊत यांनी म्हटलं. खासदार नागेश पाटील यांनी तर या ऑपरेशन टायगरची सगळी हवा काढून टाकली. टाचणी लावली त्यांनी थेट या फुग्याला. मागच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही भेटल्याच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे खोट्या, निराधार आहेत. आम्ही पक्षाची एकनिष्ठ राहणार. ऑपरेशन टायगर अशा वल्गनी चॅनलवर होत आहे. अहो, कसलं ऑपरेशन टायगर असा सवाल करून आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठ राहणार आहोत. कुठलाही खासदार कुणाच्याही संपर्कामध्ये नाही, इतक्या स्पष्टपणे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ऑपरेशन टायगरच्या नावानं पसरविल्या जाणाऱ्या बातम्या या अफवाच होत्या. ऑपरेशन टायगर फुस झालेला आहे, चाचणी लावून हा फुगा फोडण्यात आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. याआधी सुद्धा हे ऑपरेशन टायगर अगदी अंतिम टप्प्यात आले असल्याचं सांगितलं गेलं होतं. आणि आता तर हे खासदार फुटण्याचा मुहूर्त सुद्धा काढला आहे असं म्हटलं जात होतं. पण अखेर खोटी हवा भरून फुगवलेला हा फुगा फुटला आणि सध्या तरी ऑपरेशन टायगर अयशस्वी झाल्याचं दिसून आलं. कदाचित आता काही दिवस गेल्यावर पुन्हा या ऑपरेशन टायगरची चर्चा म्हणा किंवा अफवा पसरवली जाईल, कोणाला माहित. पण पुन्हा पुन्हा फेल होत असलेलं ऑपरेशन टायगर आता तरी शिंदे गटाकडून थांबवलं जाईल का हो? किती वेळा तोंडावर आपटणार, किती वेळा हे अपयश पदरी घेणार आणि किती वेळा
निरर्थक चर्चा आणि निरर्थक अफवा बाहेर पसरविल्या जाणार. काय वाटतं मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.